शेतकरी यावेळेस संकटात आहे, अडचणीत आहे. कारण अवकाळी पावसामुळे धान कापणीचा हंगाम होता, त्यावेळेसच ते धान कापणी झाली आणि पाऊस आला. त्यामुळे आपण मागच्या वर्षी 700 रुपये बोनस दिला. या वर्षी सुद्धा अत्यंत नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. ते त्या धानाचं पाखड झालं, धान खरेदी होत नाहीये अशी परिस्थिती आहे. म्हणून धानाला 1000 रुपये बोनस ह्या नाही क्विंटल एका क्विंटलच्या मागे 1000 मागच्या वेळेस जे दिलं 1000 अरे 20,000 रुपये हेक्टरी जे काही बोनस आहे. धानाच्या शेतकऱ्याला यापूर्वी सरकारने मदत केली आहे, यापुढेही सरकार मदत करेल. त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन त्याची योग्य जी काय अनाउन्समेंट आहे ती आम्ही करू. ठीक आहे. आणि ह्या जी काय पेंडन्सी आहे ती राहू नये म्हणून AGRC देखील आपण नव्याने करतोय. लीज प्लॉटवर मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांची जी घरं बांधलेली आहेत लीज प्लॉटवर, त्याकरता नवीन योजना, कारण त्यांचा पुनर्विकासाचा प्रॉब्लेम आहे, त्या प्रीमियम काहीतरी परवडत नाही, त्यामुळे आपण तेही निर्णय घेतोय की त्यांचा देखील पुनर्विकास झाला पाहिजे. 83 प्लॉट आहेत, 83 वसाहती आहेत आणि त्यांना देखील आपण हे करतोय. मी तर 2-3 वसाहतीमध्ये स्वतः जाऊन आलो. तिथली काय परिस्थिती आहे, मुंबईचा सफाई कामगार मुंबई स्वच्छ करतो आणि तो कशा अवस्थेत राहतो त्याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. आणि आज तिथं बघितलं तर 5 स्टार अम्युनिटी सुरू केलेले आहेत. हे काम शेवटी सरकार म्हणून आपलं आहे, ते आम्ही करतोय आणि त्यांना देखील योजना आम्ही करतोय. मुंबई ते फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला देखील गती देतोय. मी काल म्हणालो इथं की फिजिबल करण्यासाठी हे सगळे प्रकल्प जो अनयूज FSI जो वापरता येणार नाही हाईट रेस्ट्रिक्शनमुळे, त्याच्या पोटी TDR देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. TDRच्या माध्यमात काही लोकांच्या सूचना आहेत की भाडं जे आपल्याला लागतं त्याचा देखील कॅल्क्युलेट करावा TDR, त्याच्यावर देखील आपण सकारात्मक विचार करतोय. कारण शेवटी कुठलाही भुर्दंड त्या नागरिकावर भुर्दंड पडता कामा नये, त्यासाठी आपण हाकाला फनेल झोनच्या धर्तीवर COD सारख्या डिफेन्स मुळे बाधित झालेल्या डिफेन्स झोनमुळे त्या देखील लोकांचा पुनर्विकास रखडलेला आहे, त्याला देखील ते धोरण आपण लावतोय. या योजनांमुळे मुंबईत हजारो पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत आणि म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित केल्यानंतर योजनेचा प्रस्ताव सादर केल्यानंतरचा कालावधी 120 दिवसावरून 60 दिवसावर आपण आणलेला आहे. त्यामुळे प्रकल्प जलद गतीने राबवले जातील, पेंडन्सी थांबेल आणि लोकांची रखडपट्टी होणार नाही. झोपडपट्टीवासियांना देय असलेलं प्रलंबित भाडं आणि SRAला देय असणाऱ्या रकमा या थकबाकीची वसुली करण्यासाठी विकासकाच्या मालमत्तेची जप्ती करून विक्री करण्याचा निर्णय देखील आपण याच्यामध्ये नियमामध्ये बदल केलेला आहे. कारण काही लोक हात वर करून टाकतात, त्याला भाडं नाही, काही नाही, गेला तो नाला सोपारा वसई, इकडे गेला बदलापूर अंबरनाथ वांगणी, काय त्याच्या हातामध्ये काही नाही. आणि म्हणून मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम या ठिकाणी आपलं महायुती सरकार करणार आहे. त्यासाठी हे तजवीज आपण करतो. आणि म्हणून काही लोक मुंबई तोडणार हे निवडणुका आल्या की करतात, परंतु मी सांगतो की मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. मुंबई हा हार्ट आहे महाराष्ट्राचा आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत मुंबई कोणीही तोडू शकणार नाही. कोणी माईकाला आला तरी, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा. त्यामुळे जे तुम्ही जरा आपल्या मित्रपक्षाला सांगत नाही. शासकीय यंत्रणा SRA यांच्या जेवीच्या माध्यमातून रमाबाईचं मी आपल्याला उदाहरण रमाबाई आंबेडकरचं नगरचं सांगितलेलं आहे. एकूण 16,500 झोपड्याचं पुनर्वसन होत आहे आणि म्हणून या ठिकाणी झोपडीधारकांचं भाडं जे आहे ते इतर जे काय त्यांची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. आणि झोपडपट्टी धारकांची पात्रता आणि अपात्रता निश्चित करण्यासाठी ऑटो ॲनेक्स्टर 2 प्रणालीचा वापर
या ठिकाणी आपण करतोय आणि त्याचबरोबर मानवी हस्तक्षेपाशिवाय पडताळणी यामुळे करता येईल आणि तिथं देखील फार जे काही आता जो काही सिस्टीम आहे ती सिस्टीम देखील अधिक सुलभ करण्यासाठी SRA मध्ये आणि म्हाडामध्ये त्यासाठी देखील आपण हे करतो. काल अनिल परब म्हणाले की आपल्या ST महामंडळ ना त्याच्यामधले RTO त्यांची मी माझ्याकडे होतं खातं तेव्हा मी सगळ्या ऑनलाईन करून टाकल्या ऑनलाईन बदल्या करून टाकल्या ऑनलाईन त्यांच्या ट्रान्सफर आणि पोस्टिंग. तसंच या ठिकाणी देखील आपण या व्यवस्थेमध्ये अधिक सुलभता आणली पाहिजे, सुटसुटीतपणा आणला पाहिजे यासाठी, कारण लाखो लोकांचा विषय आहे. आणि म्हणून मुंबईतल्या बंद 58 गिरण्यांमधील 1 लाख गिरणी कामगारांच्या वारसांना मी त्यांशी बोललो ना, घरं देण्याची योजना सुरू करण्यात आली. हे ज्या जागेसाठी सहमती त्यांनी दर्शवली आहे त्यांना ते आपण तिकडे देऊ, पण ज्या संमती दर्शवणार नाहीत त्यांना इतर पर्याय आपण देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. नाही ते मध्ये काहीतरी त्याचा ते इतर पर्याय देऊ ना, आपण इतर पर्याय देऊ. आणि यामध्ये 18 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महायुती सरकारने गृहनिर्माण धोरण 2025 जाहीर केलंय. यामध्ये परवडणारी घरं, शहरात नवीन आलेल्या युवकांसाठी रेंटल घरं, वर्किंग वुमन हॉस्टेल्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी घरं, अशा अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी जिरॅटिक केअर करता विशेष योजना आपण तयार करतोय, हे देखील आपण करतोय. म्हाडा अंतर्गत जुने रखडलेले प्रकल्प मोतीलाल नगर असेल, अभ्युदय नगर असेल, GTB नगर, कोळीवाडा, सायन कोळीवाडा, आदर्श नगर, वांद्रे रेक्लेमेशन, SVP नगर, इतर अनेक प्रकल्प जे आहेत, कामाटीपुरासारखा देखील प्रकल्प जो अनेक वर्ष रखडले त्याला देखील आम्ही मान्यता दिली आहे. त्यांचे देखील तिथं मोठ्या प्रमाणावर विकास होईल, डेव्हलपमेंट होईल आणि क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये ते देखील आपण केलेलं आहे. आणि म्हणून मुंबईकरांना मुंबईतच हक्काचं सुरक्षित घर मिळालं पाहिजे, हे स्वप्न जे बाळासाहेबांचं होतं त्याची पूर्तता आपण करतोय. आणि म्हणून येत्या 23 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईकरांसाठी योजना आणून 23 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, सुनील शिंदे ऐका, मुंबईकरांसाठी योजना आणून आम्ही साहेबांच्या, बाळासाहेबांच्या चरणी हे सगळं योजना आणि योजना पुष्प अर्पण करतोय. आणि मला आनंद आहे सभापती महोदय की सेंट्रल हॉलमध्ये पण, मुंबईच्या विधान भवनामध्ये सेंट्रल हॉलमध्ये पण बाळासाहेबांचं तैलचित्र लावण्याचं संधी आणि भाग्य आम्हाला लाभलं, याचं देखील आम्हाला आठवण करून देतो, बाकी काय. त्यामुळे आम्ही कामातून उत्तर देतो. त्याचबरोबर सेंट्रल पार्क जो आहे, रेसकोर्स, कधी आयुष्यामध्ये तुम्ही विचार केला होता? अगोदर प्रयत्न झाले पण ते काय पुढे झालं माहीत नाही. ते भाषणामध्ये गुंडाळलं. मुख्यमंत्री मी झाल्यानंतर चेलनं बोलवलं. मी म्हणालो रेसकोर्सची जमीन जी आहे ती मुंबईकरांसाठी ऑक्सिजन पार्क, सेंट्रल पार्क म्हणून उपलब्ध झाली पाहिजे. मग त्यातली 125 एकर जमीन सरकारने घेतली आणि त्याचबरोबर जे कोस्टल रोडचा जो एरिया आहे तो जवळपास 170 एकर, सभापती महोदय, मिळून 300 एकरचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं सेंट्रल पार्क मुंबईमध्ये आपण करतोय, मुंबईमध्ये. आणि याला आपण चालना देतोय आणि त्याची सगळी तयारी झालेली आहे. आणि म्हणून ह्या अशा प्रकारची जी काही कामं आहेत त्या, आणि त्याचबरोबर पूर्ण राज्यभरात आदरणीय आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त छोट्या छोट्या शहरांना पण नमो गार्डनसाठी 1-1 कोटी रुपये आम्ही दिले. नवीन गार्डन नको,
छोट्या छोट्या शहरामध्ये गार्डन बनवणं, उद्यान बनवणं त्यांना परवडत नाही, म्हणून आम्ही 394 उद्यानांना 394 कोटी रुपये दिले. 394 कोटी. आणि म्हणून याचाही विचार तुम्ही करा. आणि म्हणून यामध्ये छोट्या शहरांमध्ये फायरमनची देखील काही लोकांनी मुद्दा काढला होता. अग्निशमक दल 2000 पदांची भरती करतोय आपण. नगरपालिकांमध्ये रिक्त 1000 पदं आपण भरतोय. किती आपण निर्णय घेतोय. आणि म्हणून किती कुणी काही आरोप करू द्या, किती द्या शाप, किती करा वल्गना, आम्ही राबवू जनकल्याणकारी योजना. त्यामुळे हे सगळं तर जुने रखडलेले प्रकल्प आम्ही पूर्ण सुरू केले असं एकनाथ शिंदे म्हणतात. विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू. इच्छितो मी महाआघाडी सरकारच्या काळात मार्च 2022 112 हेल्पलाईनचा रिस्पॉन्स टाइम 15 मिनिटं 51 सेकंद होता. तो आता निम्म्यावर आलाय. आता रिस्पॉन्स टाइम 7 मिनिटं 23 सेकंद झालेला आहे. बदल झाला आहे. हा. आणि यामध्ये पोलिसांच्या हेल्पलाईनवर लोकांचा, विशेषतः आमच्या लाडक्या बहिणींचा विश्वास वाढतोय. पोलिसांच्या 1502 फोर व्हीलर्स आणि 2269 टू व्हीलर्सवर मोबाईल डिव्हाइस टर्मिनल आणि GPS यंत्रणा लावण्यात आली आहे. बलात्कारांच्या गुन्ह्यांची उकल करण्याचं प्रमाण 87.80% झालेलं आहे. आणि कन्व्हिक्शनचा रेट वाढलेला आहे. कन्व्हिक्शनचा रेट वाढला आहे याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. सगळ्या पोलीस ठाण्यात महिला मदत कक्ष स्थापन केलेला आहे. राज्यात 27 विशेष न्यायालय महिलांवरील अत्याचारासंबंधी खटल्यांच्या जलद गतीच्या निपटाऱ्यासाठी स्थापन केलेली आहे. पॉस्कोची प्रकरणं चालवण्यासाठी 138 विशेष जलद फास्ट्रॅक न्यायालय या ठिकाणी आपण केलेली आहे. 12 जलदगती विशेष न्यायालय सुरू केलेले आहेत. मुस्कान ऑपरेशन मध्ये 13 ऑपरेशन राबवून हजारो मुलांचा शोध घेऊन ते पालकांच्या हवाले केलेले आहेत भाई. आणि म्हणून महिलांविषयक गुन्ह्यामध्ये वर्षभरात 24 तासात 62 दोषारोप पत्रे आणि 48 तासात 60 गुन्ह्यांमध्ये दोषारोप पत्र दाखल केलेली आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष, निर्भया योजना, महिला सहाय्य कक्ष याद्वारे मदत करण्यात येते. मसाजोग प्रकरणामध्ये आपण शशिकांतजी यांनी मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणातील 8 आरोपीपैकी 7 आरोपी अटक झालेले आहेत. कृष्णा आंधळे फरार आहे. कोणत्याही आरोपीला जामीन मिळालेला नाही. कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे. आणि आपल्याला सांगतो त्याच्या सगळ्या ज्या काही प्रक्रिया आहेत ती सुरू झालेली आहे. आणि आपल्याला मी सांगतो दोषींना फासावर लटकवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. आणि त्या आपल्या कोण देशमुख ना त्यांच्या परिवाराला न्याय दिल्याशिवाय, संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळाल्याशिवाय आणि या अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जर बसवल्याशिवाय सरकार काही शांत बसणार नाही. आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील दोषी सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर देखील कारवाईच्या बाबतीमध्ये चर्चा झाली. त्याच्यावर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. 1 जानेवारी 2025 ते 11 डिसेंबर 2025 पर्यंत एकूण 135 प्रकरणात 203 आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केलेली आहे. काही सदस्यांनी नगर परिषदांमध्ये निधी नसताना विशेष कामांना मंजुरीबाबत मुद्दा उपस्थित केला होता. बजेट प्रोव्हिजन तपासून आणि योजना निहाय निधी उपलब्ध आहे का ते पाहूनच विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे चिंता करू नका. रस्ते बांधकामातील भ्रष्टाचाराबद्दल सभागृहात मुद्दा आलेला आहे. रस्ते बांधकामात भ्रष्टाचार होऊ नये म्हणून त्याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व रस्ते कामाच्या निविदा काढण्यात येतात. या टेंडरची छाननी करण्यात येते. कामाच्या दर्जात कुठेही हयगय होणार नाही. आणि त्यामध्ये देखील ऑडिट करायचं असेल, जे काही करायचं असेल, कामाच्या दर्जामध्ये कसूर केलेले कसूर करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट केलं जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आज मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते पहिला दुसरा आता मे मध्ये 1 टप्पा पूर्ण होईल.
पुढच्या वर्षभरामध्ये अख्ख्या मुंबईमध्ये खड्डेमुक्त मुंबई होईल. सिवरेज ट्रीटमेंट प्लांट त्याचं आपण काम सुरू केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण सुरू केलेला आहे. या ठिकाणी अनेक अडथळे असलेले थांबवलेली कामं आपण सुरू केलेत भाई मुंबईसाठी. आज मुंबईच्या इकडे कोस्टलवरून गेल्यावर आपण परदेशात आल्यासारखा भास होतो. जे लोक जातात तिकडे. सरकारी भरती व योजनांबाबत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुद्दा उपस्थित केला. 75,000 रिक्त पदे भरण्याच्या घोषणेची चांगली अंमलबजावणी करण्यात येते आहे. ऑगस्ट 2022 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत 85,363 जणांना नियुक्ती दिलेली आहे. घोषणेपेक्षा जास्त पदांवर नियुक्ती केल्या आहेत. हे देखील मी आपल्या नजरेस आणू इच्छितो. आणि 42,484 जणांना शासकीय पदांवर, 39,215 जणांना निमशासकीय महामंडळावर, 3,664 जणांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आलेल्या आहे. नोव्हेंबर 2024 ते नोव्हेंबर 2025 अशा वर्षभरात 34,869 जणांना नियुक्त्या दिलेल्या आहेत. ज्ञानेश्वर, आम्ही ज्या घोषणा करतो त्या कागदावर राहत नाही, त्यांची अंमलबजावणी देखील करतो. हॅम पद्धतीच्या रस्ते कामातील आर्थिक अपाराबद्दल इतर काही लोकांनी चर्चा केलेली आहे. मोबिलायझेशन चार्जेसच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपार होतो असा आरोप केला आहे. परंतु मी आपल्याला सांगतो, हायब्रिड एन्युटीच्या कामात EPC प्रकारचा जो काही करारनामा वापरला जातो त्यामध्ये मोबिलायझेशन ॲडव्हान्सची तरतूद आहे. ही रक्कम प्राधिकरण कॉन्ट्रॅक्टरच्या कामाच्या सुरुवातीला कंत्राटाच्या किमतीच्या 10% रक्कम व्याजासह अग्रिम देण्यात येते. ही रक्कम 5%च्या 2 समान हप्त्यात दिली जाते. पहिला हप्ता कंत्राटदारांना विनंतीपत्र आणि बँक गॅरंटी दिल्यावर दिला जातो. दुसरा हप्ता कंत्राटदाराने युटिलायझेशन सर्टिफिकेट दिल्यावर दिला जातो. आणि यावर ॲडव्हान्सवर मोबिलायझेशन ॲडव्हान्सवर व्याज आकारलं जातं. त्यामुळे कंत्राटदाराला ॲडव्हान्सच्या 110% बिनशर्त बँक गॅरंटी द्यावी लागते. आणि म्हणून प्रत्येक बिलातून ठराविक 15% रक्कम त्याची कापून घेतली जाते. त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपहार होण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याला चाप लावण्याचा नियम आपल्याकडे आहे. या ठिकाणी अनिल परब नाही आहे, त्यांनी मुंबईतील हवेच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती. पण चिंता करण्याची गरज नाही. RTOचं मी सांगितलं ना, काय खरमाटे तो बिलकुल जो तिथं काम असं करेल त्याची कुंडली बांधून त्याला घरी पाठवून त्याच्यावर कारवाई केली जाईल. ते बिलकुल त्याच्यामध्ये ते द्या ना माझ्याकडे, मी करतो ते. आणि पण मी आपल्याला सांगतो, प्रदूषण आम्ही कमी करतोय, चिंता करू नका. मुंबईतलं प्रदूषण हवेतलं नसून ते राजकीय असेल आणि बाकी, तर यामध्ये एकच सांगतो, मुंबईमध्ये भाई डीप क्लीन ड्राईव्ह कोणी आणला? डीप क्लीन ड्राईव्ह रस्ते पाण्याने रिसायकल वॉटरने धुण्याचं काम सुरू केलं मुख्यमंत्री असताना मी. सगळे लोक त्याच्यावर इन्व्हॉल्व्ह झाले, सोसायटी आल्या, NGO